सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। एका बाजूला फलंदाज हरेश आणि दुसऱ्या बाजूला मयुरेशला तुम्ही पाहतायत। चला गोलंदाज अक्षय या ठिकाणी सज्ज होतात। दोन्ही संघांना सन्माननीय राजेंद्रदादा घोरपडे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि गटनेते कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्या समवेत जॉईंड आहेत आणि आता त्यांच्या बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पहिला बॉल। ओ यावेळेस लोअर फुल टॉस पंचांकडे स्ट्रॉंग अपील LBW फलंदाज होईल बाद। लेग बिफोर विकेटच्या साह्याने पहिला धक्का लागत असताना टीम RK ग्रुप वालिवली संघाला फलंदाज बाद। खात्रीशीर पकडला असेल फलंदाजाला आपण पाहतो। ऑफिशियल पंचाने दोन ऑफिशियल पंच आज योगीराज महाराज बुटेरे बांधफार्म कल्याण ग्रामीणचे पंच तुम्हाला पाहायला मिळतील मुख्य पंचाच्या भूमिकेत। तर दुसऱ्या बाजूला आपले बदलापूरचे स्थानिक पंच KP कुणाल पेनकर सर यांना तुम्ही पाहतायत। कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आमच्या समवेत आज जॉईंड असेल राहुलजी चव्हाण सर असतील, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। आणि आता अगदी 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी कुणाल म्हात्रे ज्या वाहिनीचे फाउंडर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी ऑफिशियल कॅमेरामॅन असतील, ऑफिशियल अपडेटर आणि ऑफिशियल स्कोरर सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू। बॉल चालला लॉंग गॉनला ड्राईव्ह करत असताना यावेळेस मिळेल पहिला चौकार, धावा मिळतील 4। सुस्वागतम सुस्वागतम याच दरम्यान आपण पाहतो याच विभागातील एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय अमोलदादा सोनावणे यांच्या ठिकाणी आगमन होते। बॅटची आतली कडा मागे चालला, बॉल शॉर्ट थर्ड मानला, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये। पांडेटरी पाबपलेचं षटक चालू आहे। 5 षटकांचे बाज तुम्हाला पाहायला मिळेल। 5 षटकांमध्ये किमान 2 पाबपले तुमच्याकडे असतील आणि त्याचा पुरेपूर फायदा तुम्हाला घ्यायचा आहे। कदाचित आपण पाहतो या ठिकाणी आज कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय धार्मिक सर्वच गोष्टींवरती शैक्षणिक असेल या सर्वच गोष्टींवरती पकड मजबूत असणारा व्यक्तिमत्व अर्थातच राजेंद्रदादा घोरपडे या ठिकाणी उपस्थित आहेत। या मागचा मनमुराद आनंद ते घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करणार आहोत। धावसंख्या धावफलकामध्ये षटक क्रमांक पहिला आपण पाहतो अंपायर सिग्नल बाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते एक्स्ट्रा रन आणि आता ती धावफलकामध्ये जोडली सुद्धा जाते। दादांच्या माहितीसाठी पहिला संघ पहिल्या मॅचमध्ये एका बाजूला बंटी दादा मस्कर यांचा संघ। ओ यावेळेस इथे मात्र मिड ऑफला बॉल चाललाय, छोटा खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहतोय तन्वीर भाई यांचे चिरंजीव आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो मिड ऑफला एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात आलं। एकच धाव जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं ना चेंडूवरती भरपूर नजर पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाची आणि त्याच पद्धतीची फिल्डिंग आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। ओ यावेळेस या ठिकाणी पुनश्च एकदा आपण पाहतो एक फसवा चेंडू लाईन अप्रतिम पाहायला मिळाली, गती थोडीशी कमी केली आणि या ठिकाणी हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। तवकीर त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग त्याने केलेली आहे। हे भविष्य बदलापूर टीमचं उद्याचं। टीमची टोटल अद्यापर्यंत 6 धावा आहेत व आणखीन एक यावेळेस हा चेंडू पाहिला जाईल। पंच आमच्याकडे बळतायत अंपायर सिग्नल वाईट बॉल अतिरिक्त धाव मिळेल 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत।
प्रतिस्पर्धी टीमला. आर्की ग्रुप वालिवली संघ मैदानामध्ये खेळतोय आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्ध आपण पाहतोय. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, मागे बॉल चालला, या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत फैजू आणि अगदी आपण पाहतो चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक बॉलवरती धाबा एकवटण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा असतो, प्रत्येक खेळाडूचा असतो आणि भरपूर मोठी धावसंख्या. अगदी खेळाचं पहिलं सत्र जेव्हा असतं तेव्हा मन मोकळेपणाने बॅटिंग करायची असते. एक चांगली धाबांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये करावी लागेल आणि तो प्रयत्न आर्की ग्रुप वालिवली संघाचा या मॅचमध्ये आहे. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 9 धावा, 1-9 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. पहिला सामना वेगळा हाफचा आहे. श्री गणेश क्रिकेट संघ एवे आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. अत्यंत सुंदर वातावरण आहे आणि कालच एक स्पर्धा दिलीपदादा बैकर अग्री समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या वतीने एक स्पर्धा काल डे नाईट फॉर्मॅटची संपन्न झाली. जवळजवळ 4 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो आणि लगेच सकाळी 9 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग केलेली आहे. जगदीश दादा स्मृती चषक या स्पर्धेला आपण निरोप दिला काल रात्रीमध्ये. ओ लाईन चांगली आहे, कदाचित आपण पाहतोय पंच आमच्याकडे बोलतात टप्पा चांगला होता, लाईन खराब आहे हे म्हणायचं होतं. विश्लेषण अगदी आपण पाहतो कारण पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलाय की बाईट बॉल आहे, खराब चेंडू. अवांतर धाव मिळेल बॅटिंग करत असताना टीम आर्की ग्रुप वालिवली संघाला. टेपटाम सीमर गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. अप्रतिम आता इथे कमबॅक करत असताना दर्जेदार गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतो अहमद बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिला स्क्वेअर चेंडू आला, त्यानंतर डॉट बॉल. टेपटाम राऊंड विकेट. हो यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. इथे मात्र धोका होऊ शकतो. डायरेक्ट फेकी केली आहे, फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागेल टीम आर्की ग्रुप वालिवली संघाला. मयुरेश वाघ बॅक टू द पॅव्हिलियन. आउटच्या स्वरूपात बाद झालं मिळणार सांघिक यश होतं ते गोलंदाजी करत असताना डीएम बॉईज बदलापूर संघाला. फौजान असतील, फैजू असे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि तन्वीर भाई यांच्या नेतृत्वाखाली आज संघ दाखल झालेला. हो या दरम्यान चेंडू पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहतो थोडंसं वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. हरकत करून चेंडू चालला या ठिकाणी अष्टीरक्षकाकडे आणि आता हा डॉट बॉल. टीमची टोटल अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 10 धावा 1-0. सबोर या ठिकाणी आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू घरंगळत राहिला, एक सिंगल आली. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जातं. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर एका चौकाराचा जर आपण अपवाद वगळला ना, जो मात्र पवनच्या पाठमधून आलाय, तर एक मोठा फटका या ठिकाणी आर्की ग्रुप वालिवली संघाला पाहायला मिळाला नाही आहे. पवन ज्याच्या बॅटमधून चौकार आला तोच आता सध्या स्ट्राईक इनला. खेळाचे पहिले सत्र. ओ लाईन चांगली आहे, दर्जेदार गोलंदाजी होती. षटक क्रमांक आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जसे अहमद आले, चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. अद्यापर्यंत एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा आणि एक सिंगल त्यांनी खर्च केली आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. बॉल चाललाय घरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4.
झाला 2 षटकांमध्ये आपण पाहतो 2 विकेट्स लवकर गमावल्यानंतर सुद्धा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती 7.50 ही गती तुम्हाला पाहायला मिळते. आणि आरकी ग्रुप वालिवली संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्रदा घोरपडे यांचे विश्वासू सहकारी तेजस राजाराम मस्कर यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आणि एक सुंदर कार्यक्रम आपण याच आठवड्यामध्ये पाहिला. तेजसदादा मस्कर यांच्या वतीनं त्या ठिकाणी स्वतः राजेंद्रदादा घोरपडे उपस्थित होते आणि आपले मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. 15 धावा धावफलकावरती आहेत. एक वाक्य राजेंद्रदादा घोरपडे यांचं मला आठवते. बंटी दादा मस्कर यांच्यासाठी त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं होतं की बंटी मस्कर या विभागात आपण पाहतो वालिवली विभागामध्ये त्याची कुत्र्याशी दुश्मनी नाही आहे, परंतु समोर वाघ जरी आला ना तरी तो त्याला नडल्याशिवाय राहणार नाही. आणि असं एक दर्जेदार वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. ते सध्या सोशल मीडियाला भरपूर व्हायरल होते. नक्कीच नक्कीच या ठिकाणी या वाक्याची चर्चा भरपूर आहे राजन दादा सोशल मीडियावरती. ओ यावेळेस ऑन साइडला फटका चांगला मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहतो क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. प्रत्येक खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे राजेंद्रदादा घोरपडे. अगदी आपण पाहतो त्यांच्या प्रभागामध्ये तुम्हाला एक चांगला जिमखाना सुद्धा पाहायला मिळेल जो कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. आणि विशेष सहकार्य म्हटलं तर स्थानिक नगरसेवक राजेंद्रदादा घोरपडे असतील, सौभाग्यवती रुचिताताई घोरपडे असतील, त्यांच्या अथक प्रयत्नातून या प्रभागाचा भरपूर विकास झालेला आहे. बॉल चालला मागे. अष्टीरक्षक या ठिकाणी आपण पाहतो चेंडूला गॅदर करतात स्वतः तन्वीरभाई आणि त्यांचेच सुपुत्र चिरंजीव तौकीर काय प्रयत्न करतायत. बॅकअप किती चांगलं आहे. कित्येक संघांमध्ये पिता पुत्राची जोडी तुम्ही पाहिली असेल आणि याही संघामध्ये 2 खेळाडू असे पिता पुत्र अर्थात तन्वीरभाई आणि त्यांचे चिरंजीव तौकीर मैदानावरती खेळतायत. हो यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वायर लेग लॉंग लेगला हा बॉल चालला आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुद्धा मिळतात. धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत टीमची टोटल आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात 22 धावा 22. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती चालू आहे. सध्या आपण बदलापूर एरनसाड आणि बार्बी डॅम मुलगाव या रोडवरती आपण जे हॅबे एंडला टच असणारे एक क्रीडांगण आहे. ऑन साइडला फुल टॉस बॉल लॉफ्ट केलंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतात. बेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागलाय टीम आरके ग्रुप वालिवली संघाला. फलंदाज बाद. आपण पाहतोय अगदी आपण पाहिलं तर बदलापूर संघ जो मात्र टॉस जिंकून प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. डीएम बॉयज बदलापूर संघाला 2 धाबांची पेनल्टी आहे कारण या ठिकाणी 12th मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये. तुमचा लक्षात असू द्या तन्वीर भाई. आदर्श 11 बांगणी या ठिकाणी तेजस पडवळ यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव सागर इरमाळीचा संघ असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण रिपोर्टिंग करायची आहे. सलग लागोपाठची 3 षटकार पवन भोपीच्या बॅटमधून आले तर संजय कराळे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल.
षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. यावेळेस ऑन साईडला बळवला बॉल. अतिश मस्कर स्वतः संघाचे सर सेनापती आहेत, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बॅटिंग करत असताना दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि आता दुसरी धाव सुद्धा चित्त्याच्या वेगाने एकवटली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, संपन्न झाला. आणि 3 षटकामध्ये धावत संख्या फलकावती 25 धावा. ड्रिंक्स ब्रेक काही मिनिटांचा होणार आहे आणि पाणी घेऊन लगेचच आपल्या या ठिकाणी जातील खेळाडू. पंचवीस धाबा झालेले आहेत. 8.33च्या सरासरीने ही धाबत संख्या आता पाहायला मिळते. करंट रन रेट जो मैदानावरती बॅटिंग करत असताना आरके ग्रुप वालिवली संघाचा. चला गोलंदाज अक्षय येतात सांघिक कोठ्यातील चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. डीएम बॉईज बदलापूर टीमच्या वतीनं. हो, यावेळेस आपण पाहतो चेंडूला हवेत खेळले क्षेत्ररक्षक तन्वीर येतात या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि आता या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता कदाचित आपण पाहतो या फटक्यावरती आणि आता 2 धावा धाव फलकावरती. पेनल्टी यानंतर आपण शेवटी ॲड करणार आहोत. धावा किती होतील त्यामध्ये इन्क्लूड सर्व पेनल्टी करून आणि जो टार्गेट असेल तो मात्र सेट केला जाईल. बेस्ट टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक मागे यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतो एक चांगला असेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक एकंदरीत चौथा लागेल टीम आर के ग्रुप वालिवली संघाला. फलंदाज बाद. या सरमण आपण पाहिलं तर 27 धाबा संख्येमध्ये चौथा धक्का लागलाय. अगदी या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर राजेंद्रदादा घोरपडे यांनी सुद्धा या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेतला. म्हटलं जातं ना, उम्र थका नहीं सकती ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती. 27 धाबा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो चौथं चालू आहे प्रगतीपथावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय, ज्या अक्षयला मात्र या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय संघाच्या वतीनं. त्याला एक विश्वासू गोलंदाज म्हणून आणखीन एक स्पेल देण्यात आलाय. आता बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग गॉनला मिळतील धावा 4.
तरी पॉवर प्ले मध्ये याच अक्षयने 9 धाबा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी केली होती कारण त्याला एक विकेट सुद्धा मिळाली होती. पहिल्याच बॉलवरती लेग बिफोर विकेट. दरम्यान रियाज मामू आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओ लाईन या ठिकाणी आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल बाईट बॉल कारण जास्त ब्रेक चेंडू झाला. आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकामध्ये 1 ने पुढे सर्कल 32 अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू टाकण्यात आला. शरीरापासून थोडासा दूर राहिला आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळेस ओव्हर पिच बॉल अक्षरशः खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक सज्ज. आणखीन एक झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. अक्षयला मिळते सफलता आणि धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय 32 असताना मात्र लागणारा धक्का क्रमांक 5. धक्का लागलेला आहे आणि आपण पाहतोय कदाचित आपल्या या पूर्वार्धामध्ये धावांसाठी अक्षरशः झगडतोय टीम आरकी ग्रुप वालिवली संघ. 5 षटकांमध्ये किमान तुम्हाला 45-50 पर्यंत जावं लागेल तर एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये बनवू शकते जेणेकरून तुम्हाला प्रतिस्पर्धी टीमच्या समोर एक चांगलं आव्हान देता येईल. या ठिकाणी आपण पाहतो बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. लेग 22 पंच दर्शवतात. योगीराज महाराज बुटेरे सर. दुसऱ्या बाजूला कुणाल पेनकर सर. 2 ऑफिशियल आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो सर्व ऑफिशियल टीमचं पुन्हा एकदा आपण स्वागत करू. पहिला सामना प्रेक्षकांच्या बैठीला आलाय. दर्जेदार लढत. अगदी आपण पाहतो आता हळूहळू थोडंसं उष्ण तापमान होतंय. ओ लाईन चांगली आहे. सध्या या सीझनमध्ये जेव्हा जानेवारीची एंडिंग असते तेव्हा फेब्रुवारी जेव्हा स्टार्ट होत असतो तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त नाईट फॉर्मॅट किंवा डे नाईटचे फॉर्मॅटचे मॅचेस भरपूर पाहायला मिळतील. परंतु डे फॉर्मॅटच्या मॅचेस ह्या फार क्वचितच पाहायला मिळतात आणि त्यामधली ही एक स्पर्धा आपण पाहतो श्री गणेश क्रिकेट संघ एवे. कारण मकर संक्रांतीनंतर दिवस जसा हळूहळू मोठा होतो तसं मात्र थोडंसं तापमानसुद्धा वाढताना पाहायला मिळतं आहे. जशी म्हशाची यात्रा संपल्यानंतर आपल्याला सर्वांना ठाऊकच असतं की थंडीचं प्रमाण हे अगदी कमी कमी होत जातं आणि तापमान वाढत जातं आणि तसंच तापमान आता सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतं आहे. टीमची टोटल एकंदरीत 33 धावा आहेत. 33. षटक क्रमांक 4चा खेळ सुद्धा संपन्न झाला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. वेळेबाबत तुम्हाला पाबंदी असेल कारण 4 षटकांसाठी केवळ तन्नूबाई तुमच्याकडे 20 मिनिटं असणार आहेत हे लक्षात असू द्या. प्रति षटकामागे तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी या ठिकाणी ऑफिशियल देण्यात आलेला आहे आणि या 5 षटकांमध्ये आता षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा अंतिम आहे. गोलंदाज मोहोलला तुम्ही पाहतायत. अगदी डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे आणि त्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. अगदी आपल्या मुख्य VIP डाईस मुख्य अतिथी कक्षाच्या एंड करून हे सर्व षटकं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अभिनयासाठी शॉट ऑफ प्लेन. इथे मात्र चेंडू बाटचा संपर्क नाही आहे. आडव्या बाटने क्रॉस बाटे स्ट्रोक खेळायचा होता. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेटचा त्याग केलाय. परतावा लागेल कारण आतिश मस्करला हवी स्ट्राईक. इथे अविनाशला मात्र माघारी परतावा लागेल. आणखीन एक धक्का टीम वालिवली संघाला. फलंदाज बाद. तर गाणं या ठिकाणी आपण पाहतोय. म्हटलं जातं ना अरे कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती. कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती. मरणाची कोणाला भीती कारण आमचे दैवत राजे छत्रपती. यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. बॉल सल्ला मागे तोपर्यंत एकही धाव मिळणार नाही. हा सुद्धा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर अद्यापर्यंत आपण पाहिली तर 3 ऑन अ बोर्ड. किमान 40 45 45 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करावा लागेल. एक चांगली धावसंख्या तुम्हाला बनवायची असेल तर. फुल टॉस बॉल होता. कीपर बीट झालेत.
बैस्टेक यावेळेस पाहायला मिळते आणि ती सुद्धा अंगलट आली आहे. बॉल चालला लॉंग स्टॉप एंडला. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती मिळेल नशिबाचा चौकार. म्हटलं जातं ना राजेंद्र दादा, आम आदमी का हात पंजा के साथ. लागलं कारण या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. बिमर आपण चेक करू. अगदी गोलंदाजी करणाऱ्या संघाचा हा रिव्ह्यू आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीममध्ये आपण चेक करणार आहोत कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. आणि दिनेश यशवंतराव यांना विनंती राहील की आपण लगेच या ठिकाणी जॉईंट व्हा कारण आपल्याला बिमर चेक करायचं आहे. जर या ठिकाणी चेंडू जर लँड होत असेल तर कदाचित हा नो बॉल या ठिकाणी वाचवला जाऊ शकतो. तिथे मिळतील धाबा 4. ऑलरेडी कीपरकडून चुका तर झालेल्याच आहेत. धाबा मिळणार आहेत. लॉंग स्टॉप एंडला येणारा जो चौकार आपण पाहिलेला आहे, 4 धाबा की 5 धाबा याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. यस, नो बॉल, मिळतील धाबा 5. हा नशिबाचा पंजा आहे आणि अंपायर सांगतायत की आता उघडा डोळे पहा नीट, या बॉलवरती असणारे फ्री हिट. 38 धाबा धाव फलकावरती 38. रियाज मामू शेख यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हो, यावेळेस ऑन साईडला नुकताच आपण पाहतो त्यांचं भरपूर प्रेम आमच्यावरती असतं आणि नाश्त्याची सुद्धा व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. 2 धाबा मिळतील अतिशला. संघाचा सरसेनापती आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे आणि कठीण रोल हा नेहमी बेस्ट ॲक्टरला मिळत असतो. आता संघाचे सरसेनापती आतिश मस्कर ते काम जोखमीने पार पाडतायत. टीमची टोटल अद्यापर्यंत 40 आहे. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय 40. 3 चेंडू या ठिकाणी बॅलन्स आहेत. हो, यावेळेस ऑन साईडला वॉड शॉट या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी शॉर्ट टर्म पुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं. मी मगासपासून सांगत आलो की 45 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न RK ग्रुप वालिवली संघ या मॅचमध्ये करेलच कारण एक चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट त्यांना सुद्धा करायची आहे. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धाबा धाव फलकावरती 46 आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत आदर्श वांगणी आणि त्यांच्या विरोधात जय भवानी शिरगाव. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉससाठी यायचं आहे. अखिलेश आंबेकर असतील किंवा तेजस पडवळ आणि एका बाजूला सागर हिरमाळी किंवा कुंदन भोसले. चला, आपण या लगेच टॉससाठी. चला, मॅच बॉल लगेच कसा परत येईल आमच्या स्वयंसेवकांना विनंती राहील की आपण त्याची दक्षता घ्या. शेवटचे अंतिम स्टील 2-2 गो. 70-70 बॉल या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेले आहेत. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी तुम्हाला अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या बॉलचा वापर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 70-70 म्हटलं तर एक जबरदस्त ब्रँड आहे. मग तुम्हाला अनेक व्हरायटीज अगदी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होतील. मी तर म्हणेन राजेंद्र दादा घोरपडे यांच्या हाकेच्या घरापासून हाकेच्या अंतरावरती हे स्पोर्ट्स शॉप असणार आहे. 70-70 जे शशिकांत लोंगले यांच्या मालकीचे बेलवलीचे आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल हेंद्रेपाडा या ठिकाणी ते लोकेशन तुम्ही सर्च करा, तुम्हाला त्या ठिकाणी तो शॉप मिळेल. अवश्य तुम्ही त्या शॉपला व्हिजिट करू शकता. शेवटचे अंतिम 2 बॉल. गोलंदाज मोह फुल टॉस कसा सोडेल परंतु या ठिकाणी चिडिया छिप गई खेत में. फलंदाज होईल बाद. आतिशला परतावा लागेल. 46 वरती आणखीन एक धक्का टीम वालिवली संघाला.
बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। श्री गणेश क्रिकेट संघ एवे आयोजित मैत्री चषक 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय। खरं तर नरेश यशवंतराव आणि दिनेश यशवंतराव आणि संपूर्ण एवे टीम यांचं विशेष कौतुक करायला हरकत नाही आहे। स्पर्धा दर्जेदार आहे। तुम्हाला 40 संघ या स्पर्धेमध्ये ग्रामीण खेळताना दिसतील आणि 40 संघांचा भरणा असलेली स्पर्धा आज पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय। षटक क्रमांक शेवटचा आहे, शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज मोहला मिळाली आहे। आतिश मस्करची विकेट 46 धाबा फलकावती आहेत 46। शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती पाहावं लागेल, परंतु इथे धाव ही चिकी सिंगल घेण्यात आली आहे, ती मात्र असू शकते कदाचित बाईची आणि इथे धाव मिळते एक सिंगल। याच दरम्यान या ठिकाणी विशेष सन्मान आपण करणार आहोत। या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे मुख्य आयोजक नरेश यशवंतराव आणि दिनेश यशवंतराव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे। भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि प्रवक्ते कुलगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तुम्हा सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र दादा घोरपडे यांचा विशेष सन्मान। बाईची आणि प्रेमाची उबदार शाल, महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन दादांना सन्मानित केलं जाते। या सन्माननीय अमोलजी सोनावणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल। अमोलजी सोनावणे साहेबांचं सुद्धा अगदी आपण पाहतो क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे। स्वाभिमान चषक कानोर या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना आम्ही पाहिलं होतं आणि आज या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये ते आमच्या समवेत जॉईंट होतात। त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि विशेष सन्मान या ठिकाणी होतोय। मैत्री चषक 2025 मध्ये भव्य आणि दिव्य क्रिकेट स्पर्धा या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या सन्मान आमचे जे संजयजी राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत। भारतीय जनता पार्टीचे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत, सोशल मीडिया प्रमुख नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सातत्याने अमोल देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित, पोलीस पाटील यांचा विशेष सन्मान होणार आहे। 47 धाबा फलकावती आहेत, 22ची एक सिंगल आली आहे। 2 पेनल्टीच्या धाबा आपण ऍड करणार आहोत। आता 49चं टार्गेट या मॅच मध्ये बनलेलं आहे। धन्यवाद राजेंद्र दादा घोरपडे, अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी आम्हाला दादांच्या वतीने देण्यात आलेली आहे। अगदी जे क्रीडांगण तुम्ही पाहतात एका बाजूला फॉरेस्टची जागा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासनाचा काही या ठिकाणी आपण भाग या ठिकाणी पाहतोय, जेणेकरून येत्या काही काळामध्ये दोन्ही या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने अर्थातच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार असतील किसनरावजी कथोरे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे गटनेते, अगदी आपण पाहतो या प्रभागातील काही राजकीय सामाजिक जे व्यक्तिमत्व असेल त्या सर्वांना विचारात घेऊन या ठिकाणी लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या संपूर्ण पंचकृषीसाठी अगदी हे स्टेडियम उपलब्ध होणार आहे। लवकरच आपण पाहतो इथे लाईटची व्यवस्था असेल, त्यानंतर प्रेक्षकांसाठी काही स्टँड असतील, ही जागा आरक्षित आहे असं त्यांनी सांगितलं आणि याच्यावरती आता पत्रव्यवहार होणार आहे। ही आनंदाची बातमी आपल्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी राजेंद्र दादा घोरपडे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे।
त्यांचा मनापासून आभार या ठिकाणी आपण व्यक्त करू. लवकरच आपण पाहतो याच्यावरती अंमलबजावणी होईल यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सक्रिय आहोत. चला टॉससाठी आदर्श बांगणी आणि जय भवानी शिरगाव प्रबुद्ध या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत आहे प्रबुद्ध आपलं. प्रमोदजी पीसीकरांना विनंती राहील की आपल्या शुभाचे आपण टॉस करायचे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे जोडले जातील राहुल चव्हाण सर. चला दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत बाल मैल एका बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय जय भवानी शिरगाव त्यांच्या विरोधात आदर्श बागणी. प्रमोदजी यांच्या शुभास्ते आपण टॉस संपन्न करतोय. प्रथमेश तुपे विरोधात प्रबुद्ध अशी मॅच तुम्हाला बाल मैल. टॉस इथे जिंकला टीम आदर्श बागणी संघानं. प्रमोदजी आपण स्थानापन्न बा टॉस जिंकून निर्णय काय क्षेत्ररक्षण करणार काय म्हणशील. खरं तर प्रबुद्ध एक मोठा संघ म्हणून नेहमीच आदर्श वागडी संघाकडे पाहिलं जातं आणि आज देखील तुम्ही दिलेल्या वेळेच्या अगोदर तुम्ही उपस्थित राहिला. तुमचं पुन्हा एकदा बदलापूर नगरीमध्ये स्वागत आहे. मोठमोठी स्पर्धा सध्याच्या घडीला आदर्श वागणी संघ खेळतोय. या स्पर्धेमध्ये काय सांगशील. खरं तर मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना तुम्ही मी म्हणेन कासगावची स्पर्धा देखील जिंकली, स्वाभिमान चषक कानूरची स्पर्धा जिंकली, परंतु आता या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतं आणि पूर्ण तुमच्या स्पर्धेमध्ये किंवा तुमच्या टीमबद्दल काय सांगशील. ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर एव्हे आयोजित मैत्री चषक चांगलं असं नियोजन आहे, खरं म्हणायला हरकत नाही आहे. चांगलं असं जसं आता आपण पाहतोय महेश सरांनी जी माहिती दिली की नक्कीच येत्या कालामध्ये नक्कीच इथं स्टेडियम स्वरूप मिळणार आहे आणि अशा ग्राउंडवरती खेळायला नेहमीच आम्हाला देखील मजा येते. सातत्याने आम्ही संघ खेळत असतो आणि नक्कीच सर्व जेव्हा प्लेयर आपले फॉर्ममध्ये असतात थोडंसं कुठे ना कुठे कमीपणा असतो. कधी आमची क्षेत्ररक्षणामुळे कधी आम्ही मागे पडतो, पण इथे 100% देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. महेशजी धुळे सर आणि थँक्यू सो मच. तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. भरपूर चांगलं समालोचन पहिल्या डावामध्ये आपण ऐकलंय आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईट आला, नंतर एक षटकार आणि आता एक सिंगल. टार्गेट या मॅचमध्ये 50 धावांचं तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर सुरुवात धमाकेदार झाली आहे. टीम DM बॉयज बदलापूर संघाची 2 धावांची पार्टी होती, त्यामुळे 49 धावा बनल्या गेल्या आणि आता 50 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. सलामी जोडी दाखल झाली मध्याच्या आतमध्ये. अहमद आणि त्या साथीना फैज. गोलंदाज आबिद मस्कर गोलंदाजी मार्कवरती आता दाखल झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे.
बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि बॉल मात्र निघून चालाय दन 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 करत लॉंग स्टॉप एंडला. मेथी धाबा 4. लवकर आलाय आणि धावफलक आता पुढे सरकेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा बेल भन्नाट. अमित मस्करला तुम्ही पाहता ग्रामीणचा चीता म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, कारण जेव्हा जेव्हा अमित मस्कर खेळत असतो त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण तुम्हाला उच्च दर्जाचं नेहमीच पाहायला मिळेल. आणि आता गोलंदाजी करत असताना या बॅचमध्ये तुम्ही पाहता पूर्णपणे आगीचे निखार फेकत असताना डॉट बॉल. इथे देखील बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा असण्याच्या मागे आतिश मस्कर जो स्वतः संघनायक आहे त्याने ते कॅच ड्रॉप केली आहे. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच नेहमीच हे समीकरण आम्ही सांगत असतो. या मॅचमध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत कुठेतरी थोडासा पिछाडीवरती पडलाय संघ आरकेकडे बॉलिवली, कारण पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना बेमणे बॅटिंग आज हवी तशी झाली नाही आहे. त्यांच्या मागे स्थिरक्षकाच्या भूमिकेत आतिश मस्कर आहेत. अमित मस्करचे मोठे बंधू तुम्हाला जरूर पाहायला मिळतील, परंतु आता इथे 7 लाभत नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. सलग 2 बॉल आता बीट करतोय अमित. इथे घडलंय काय? यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. इथे मात्र आपण पाहतोय एक मोठा धक्का लागत असताना टीम बदलापूर संघाला. बॅट्समन आउट. न जिंदगी खुशी न मौत का गम, जब तक है दम, जय शिवराय कहेंगे हम, छत्रपती शिवाजी महाराज. जगात भारी 19 फेब्रुवारी. नवीन खेळाडू मंत्र्यावरती दाखल होतो. यावेळेस फौजानला तुम्ही पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती तो या पाचमध्ये दाखल झालाय. चांगले बॅटिंग येथून करावं लागेल. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. धावफलक टीमची टोटल 50 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 11. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात, कारण एक्स्ट्राची 1 धाव आम्ही ऍड केली आहे. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवीन खेळाडू फौजान आलेत. गोलंदाजी मार्गवरती देखील तुम्हाला नवीन खेळाडू हरेश वजे पाहायला मिळतील. 1 विकेट संपादित केली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अमित मस्करच्या माध्यमातून नवीन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. नेट नंबर 3 वरती दाखल झालाय फौजान. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच एक मोठा सामना जरूर तुम्हाला मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला संघ खेळतोय सागर इरमाळीचा जय भवानी शिरगाव, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळणार आहे आदर्श बांगडी तेजस पडवल. ही फाईट नक्कीच चांगली रंगेल या मैदानावरती, या शंकात नाही आहे. बॅकपडला गेले. पंच केला ऑन साईडला. फटका फोसला होता, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं लेट पोहोचलाय बॉलवरती. दरम्यान इथे एक पडाचा प्रयत्न चालवलाय. उमेश दादा पवार यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. एक लेजंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चंद्रकांतजी पवार असतील. टीम शिरगाव संघाला कित्येक वर्ष ते इथे मात्र लीड करतात आणि चांगला क्रिकेट नेहमीच त्यांचा आपल्याला पाहायला. मिजिया बदलापूर बी टीम नुरा कोहारी आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा बदलापूर सागर देशमुख यांना विनंती आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. फुलटूस होता. हलक्या हाताने बॉलला ढकलला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पवन भोपी पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मागणी टीम विनंती आहे आपण त्या पॅव्हेलियन मध्ये बसा. चांगले 2 पॅव्हेलियन तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. ते तुमच्यासाठी आहेत. प्रेक्षक राजा या स्पर्धेचा घटक आहे, त्यामुळे विनंती आहे आपण त्या पॅव्हेलियन मध्ये बसून घ्या. चौकार वसूल केला. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 17 धावा.
बागफोडला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहतात आषाढभूत नजरेनं की हा चेंडू वाईट आहे का, परंतु पंच सहमत नाही आहेत. त्यामुळेच की काय आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना कुणालजी पेनकर सरांना तुम्ही पाहता याच बदलापूर गावातून ते देखील बिलॉंग करतात. इथे फटका चांगला गॅपमध्ये घेतला. 2-2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाठमोरे पवन भोपी. पवन म्हटलं ते 12 आणि आता 12च्या बेगाने धावतोय जरूर, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एकवीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर स्वप्नील घागस आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना खरं ते स्कोररच्या भूमिकेत आहेत. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळी देखील एसएचच्या मागे चूक जरूर झाली होती. आदेश मस्कर होते. बॉल लढवण्याचा प्रयत्न त्यांचा फसला होता, परंतु इथे सिंगल विकण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला, कारण माणूस होतं परंतु धाडच नव्हतं. त्यामुळेच की काय आता इथे धाव म्हणणार नाहीये आणि धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हरेश वजेला तुम्ही पाहता षटक क्रमांक तो दुसरा घेऊन आलाय. आतापर्यंत 5 बॉल त्याने टाकलेत या मॅच मध्ये. धाबा खर्च केल्यात आतापर्यंत. इथे फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये घेतलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंकनाद करत असताना ठोकलाय षटकार. गुरुना तयार होतोय. इथे देखील ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब आहे. पहिल्या पंचांनी इशारा केलाय आमच्यापर्यंत. व्हाईट बॉल. षटक क्रमांक दुसऱ्या संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या गोरंदाज हरीशने 15. धावफलक जाऊन पोहोचले 27 धावा आणि आता एक धावा ऍड होते. धावफलक टीमची टोटल 28 धावा. इथे देखील ब्राईन स्टोक खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे दाद मागतात, परंतु पंच सहमत नव्हते. डावकर आताचे बॅटर नेहमीच घातक झाले जातात. या मॅचमध्ये देखील तशीच काही बॅटिंग केली आहे मद्राचरमध्ये अहमदनं. षटक क्रमांक तिसरे तुम्हाला बाल मिळेल. पहिला बॉल आपण पाहिला वाईड आला, त्यानंतर डॉट आणि आता एक सिंगल. इथे देखील बॅटची काढा आहे. पहिलेचा खेळाडू पुढे सरकतो. दरम्यान धाव इथे मिळणार नाहीये. यशांच्या मागे पहिलेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहताय एक जुना जाणता खेळाडू बाहेरला तुम्ही पाहताय. बाहेर नाही ते मात्र बॉलला चांगल्यारीत्या अडवलंय. दरम्यान धाव इथे मिळत नाहीये. धावफलक टीमची टोटल आता पूर्णपणे स्थिरावली. 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 50 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. आतापर्यंत चेंडू फेकले जबरजबर 3. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतो 3 बॉलचा खेळ आता शिल्लक. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका म्हटलं जातं. 2-2 खेळाडू पोहोचलेत. हरेश वजेला तुम्ही पाहताय भरपूर वेगाने तो धावत पळत पोहोचला जरूर,
तो स्किट झाला, पडला आणि अखेर जजमेंट चुकलं, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. पुष्कराज देखील भरपूर वेगाने पोहोचले होते, परंतु आता दोघांना येते मात्र हुलकावणी देऊन बॉल बाउंड्रीच्या बाहेर. क्रिकेटमध्ये सेफ फटका आम्ही यासाठी तर म्हणतो आणि इथे येतोय चौकार. चार धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 33 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये समीकरण आता तुम्हाला बारबेल. पुंटू सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कटा घेतले, त्याच्या मागे पुन्हा एकदा बाया आलेत, बॉलमधून फेक करतील, दरम्यान सिंगल धाव इथे जोडली जाईल. धावफलक पुन्हा आता पुढे सरकतो. टीमची टोटल आता धावफलकामध्ये 34 धाबा तुम्हाला बार मिळतील. अजूनही या मॅचमध्ये 16 धाबाची गरज आहे. 12 बॉलचा खेळ, 13 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅचमध्ये शेवटचा बॉल अजून तुम्हाला इथून पार बेल. अमित मस्करने गोलंदाजी चांगली केली, परंतु त्याला साथ लाभली नाहीये, कारण एक चौकार इथे वसूल केला. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं बॅट्समॅन फौजांच्या बॅटमधून त्याच्या साथीने डावकर हाताचा बॅटर सध्याच्या घडीला अहमद मैदानावरती खेळतो, जो सलामीला दाखल झाला या मॅचमध्ये. आतापर्यंत चांगली कामगिरी अहमदची तुम्हाला जरूर पार बेल. फैजूवरती विश्वास होता, परंतु त्यानं या मॅचमध्ये नाराज केलंय. परंतु दुसऱ्या बाजूला मी म्हणेन तिसऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू आतापर्यंत संकटमोचक कामगिरी करत असताना या मॅचमध्ये. हा ट्रॅकर होता, पुन्हा एकदा यावेळेस देखील सरळ रेषेमध्ये फटका घेतलाय. सध्या घडीला हर्षल ललित बॉलतून फेक करतील. हर्षद मस्करला तुम्ही पाहता, एक धाव इथे देखील माहिती आहे. धावफलक आता पुढे सरकतोय. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 15 धाबाची गरज. सर पाणी घेऊन जायचं. तोलपान जा पण पाणी घेऊन. भावार्थ आलेत गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडूमध्ये आता 15 धाबा इथून रोखायचे. राऊंड द विकेट. भावार्थाचा पहिला बॉल ऑन साइडला खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, बॉलला तुम फेक करतील. दरम्यान एक सिंगल धाव इथे जोडली जाईल. या स्पर्धेमध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी भरपूर काही पारितोषिके तुम्हाला पाहायला मिळतील. नेहमीच आमचे क्रिकेट क्षेत्रातील एपन जोडी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, नरेशजी यशवंतराव असतील, दिनेशजी यशवंतराव यांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम राहिलं. त्यांचा घरचा संघ घेऊन ते एबी संघ घेऊन खेळत असतात, परंतु बदलापूर नगरीमध्ये सर्वात मोठा पॅकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचे दिनेश यशवंतराव आणि नरेश यशवंतराव, कारण नेहमीच मोठमोठे संघ ते बांधत असतात, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. नुकताच स्पर्धा पार पाडली खरं तर जगदीश स्मृतिचषक मानकिवली. त्या मानकिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं होतं हायवे दिवा संघ त्यांनी बांधला होता, परंतु तिसऱ्या फेरीमध्ये संघ तिथे पराभूत झाला. पुरस्कर्त्यांच्या यादीमधील मोठं नाव आहे आणि पुरस्कर्ते जेव्हा जेव्हा टीमला बांधत असतात त्यावेळेस एक मोठा संघ मैदानावरती नेहमीच खेळत असतो.
त्यामुळे आयोजन कमिटीला भरपूर सपोर्ट असतो. गोलंदाजाच्या शैलीवरती अभिषेक घेतलाय का पंच? यस, गोलंदाज जेवतोय. ड्राईव्ह केलाय, ऑन साईडला डबा बाटा घेतलाय, बॉल टिप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतात. आज चुका करतोय आज ग्रामीणचा चिता तुम्हाला पाहायला मिळेल. अमित मस्कर आज चुकी करतोय. बॉलला उचलून फेकण्यामध्ये थोडासा बळी घेतलाय. थोडेसे नाराज असतील मयुरेश देखील, कारण थ्रो देखील चुकीचा एंड आलाय. जर थ्रो इथे मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आला असता तर बॅटर बाद होऊ शकला असता, परंतु सध्या घडीला जर आणि तरला इथे महत्व नाहीये या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे आता धावफरक पुढे सरकत असताना टीमची टोटल या 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. पॉइंटला खेळाडू उपस्थित, तिथे पुष्कराज होते, त्याने देखील चूक केली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. फलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धाबा 42. 8 धाबांची गरज आहे. इथे देखील ऑन साईडला खेचलाय, फटका तर चांगला आहे. पवन भोपी जज करतो स्कोरिंगला. क्षेत्ररक्षक उपस्थित, एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता 3ऱ्या क्रमांकावरती आलेला बॅटर त्याला सोडावं लागतं मैदान. फलंदाज बाद. सामना तर रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी तर प्रेक्षक राजा येत असतो. 7 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. 8 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. 42 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्यात. पार्टीच्या 2 धाबा किती मॅटर करतील या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल, कारण आतापर्यंत मी म्हणेन दोन्ही संघाचा खेळ भरपूर चांगला झाला. 50 धाबाचा टार्गेट होतो, परंतु ते आता 50 धाबाचा टार्गेट रोखत असताना मी म्हणेन चांगली गोलंदाजी टीम आरके ग्रुप वालेवली संघाने केली आहे. त्याचे मस्कर साहेब यांनी बांधलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता त्यांच्या विरोधात DM बॉयज बदलापूर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर तन्नूभाई अढाळ यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात येतो. DM बॉयज बदलापूर. इथे टॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक आपण पाहतो 4थं देखील समाप्त झालं आणि आता सामना येऊन ठेपला. शेवटचे 6 बॉल या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही 8 डाबाची गरज आहे. खरं तर एक सामना आम्ही पाहिला होता मानकुलीच्या स्पर्धेमध्ये, जिथे जवळजवळ 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. तो सामना देखील गमावा लागला होता टीम इनगाव संघाला आंतरराष्ट्रीय संघाच्या विरोधात. आणि आता तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8ची गरज आहे. याच मैदानावरती देखील आम्ही एक घडामोडी पाहिली होती. इथे देखील 6 धावा रोखण्यात आल्या होत्या, परंतु आता पुन्हा ते चित्र पाहायला मिळेल का या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल, कारण आरके ग्रुप वालिवली हा संघ देखील एक मोठा संघ. पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिला लॉगॉनला. ओव्हर द बॉल हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयुरेशचे केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. हा षटकार आलाय आणि आता रियाज मामूद शेख यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आहे, कारण संघ गावचा आहे, त्यामुळे आता तो चांगली कामगिरी करतोय. षटकार.
मध्ये आपण पाहतो इथे 8 धावाची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकार वसूल केला. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचतोय परंतु एक सिंगल धाव इथे एकबडी गेली. परंतु या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे आता एक धाव इथून एक डाबर लागेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक, या मॅचमध्ये जिंकण्याकरता एक धावाची गरज आहे. आज थोडं संयमाने संघर्ष करावा लागला टीम आरके बॉलिवली संघाला, परंतु नेहमीच चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिला. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला क्रिकेट टीम बॉलिवली संघाच्या बाजूतून आपण नेहमीच पाहतो. परंतु या मॅचमध्ये थोडासा संघर्ष पाहायला मिळालाय, परंतु अजून काही काळ वाट पाहावी लागेल का या मॅचमध्ये, हे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे एकपडली गेली. सामना जिंकलाय टीम DM बॉयज बदलापूर संघानं. अभिनंदन.